नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं द फूडी गर्ल या यूट्यूब चॅनलवर. आज आपण तुम्हा सर्वांना आवडणारी मटर पनीरची रेसिपी पाहणार आहोत. तर त्यासाठी लागणारे साहित्य पाहून घेऊयात. मटर पनीरसाठी लागणारे साहित्य: 200 ग्रॅम क्यूब्स मध्ये कट केलेले पनीर, 150 ग्रॅम वाटाणे, तसेच 2 मध्यम आकाराचे बारीक चिरलेले कांदे, 1 मोठ्या आकाराचा टोमॅटो, थोडेसे काजू, 1 आल्याचा तुकडा, थोडेसे लसूण आणि 2 हिरव्या मिरच्या. तसेच आपण इथे 4 बेडगे मिरच्या घेतलेल्या आहेत, थोडीशी कोथिंबीर आणि थोडेसे खडे मसाले. सर्वप्रथम आपण इथे गरम पाणी करून घेऊन त्यामध्ये वाटाणे ऍड करून घेऊयात. आपल्याला वाटाणे 5 ते 10 मिनिट मीडियम गॅसवरती वाफळून द्यायचे आहेत. तसेच त्यामध्ये थोडंसं मीठ ऍड करून घेऊयात. इथे दुसऱ्या बाजूला आपल्याला कढई गरम करून घ्यायची आहे. कढई गरम झाल्यावरती आपल्याला त्यामध्ये थोडंसं तेल ऍड करायचं आहे. इथे आता आपलं तेल गरम झालेलं आहे. आपण त्यामध्ये पनीर ऍड करून घेऊयात. तसेच त्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ टाकून घेऊयात. एक बाजू व्यवस्थित भाजली गेल्यानंतरच आपल्याला पनीर व्यवस्थित उलटायचे आहेत. पनीर आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे, जेणेकरून ते खाली चिकटणार नाही. आता तुम्ही पाहू शकता आपले पनीर व्यवस्थित लाल झालेले आहे. त्याला आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात. पनीर आपले व्यवस्थित परतल्यानंतर आपल्याला त्याला 10 ते 15 मिनिट गरम पाण्यामध्ये ठेवायचे आहे, जेणेकरून ते मऊ राहतील. पनीर आपले आता तळून झालेले आहे. आता आपल्याला त्याच कढईमध्ये थोडेसे तेल गरम करून त्यामध्ये थोडेसे खडे मसाले ऍड करायचे आहेत. जसे की इथे मी 1 चक्रफूल, तसेच 1 मोठी विलायची, 2-3 लवंग व तसेच 1 दालचिनीचा तुकडा आणि तमालपत्र हे ऍड करून घ्यायचं आहे आणि यांना व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. खडे मसाले व्यवस्थित परतल्यानंतर इथे आपल्याला 2 मीडियम आकाराचे बारीक चिरलेले कांदा टाकून घ्यायचा आहे व त्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. कांदा आपल्याला जास्त परतून नाही घ्यायचा, अगदी थोडा वेळ त्याला परतून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता थोडासा लाल झालेला आहे. आता आपण त्यामध्ये टोमॅटो ऍड करून घेऊयात. व त्यालाही व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. कांदा व टोमॅटो व्यवस्थित परतल्यानंतर आता आपल्याला त्यामध्ये लसूण ऍड करून घ्यायचा आहे व तसेच आल्याचा तुकडाही ऍड करून घेऊयात. तसेच 2 हिरव्या मिरच्या आणि व्यवस्थित परतून घेऊयात.
इथे आपला मसाला व्यवस्थित लाल झालेला आहे. आता आपण त्यामध्ये काजू ऍड करून घेऊयात. तसेच इथे भिजवलेल्या 4 बेडगी मिरच्या आपल्याला घ्यायच्या आहेत व व्यवस्थित हलवून घेऊयात. आता मसाला एकदा हलवून घेऊयात आणि एका भांड्यामध्ये व्यवस्थित काढून घेऊयात. तुम्ही पाहू शकता मटर पनीरच्या ग्रेव्हीसाठी आपलं मस्तपैकी असं मसाला तयार आहे. आता आपण याला थंड करून घेऊयात. आता आपला मसाला व्यवस्थित थंड झालेला आहे. आता आपण त्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात. व व्यवस्थित त्याची एक पेस्ट तयार करून घेऊयात. मसाल्याची ग्रेव्ही बनवताना आपल्याला पाण्याची जास्त गरज लागणार नाही. अगदी गरजेपुरतं थोडंसंच पाणी ऍड करायचं आहे. आता आपल्याला यामध्ये थोडंसं पाणी ऍड करायचं आहे. इथे आपल्याला अजून थोडंसं पाणी ऍड करून घ्यायचं आहे, जेणेकरून वाटणाची एक पेस्ट तयार होईल. तुम्ही पाहू शकता मटर पनीर साठी आपलं वाटण रेडी आहे. तसेच आपले वाटाणे देखील शिजलेले आहेत. आता आपण त्यांना खाली उतरून घेऊयात. तसेच दुसऱ्या बाजूला आपल्याला कढई गरम करून घ्यायची आहे. कढई गरम झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये 2 चमचे तेलाचे ऍड करायचे आहेत. तेल गरम झाल्यावरती त्यामध्ये थोडीशी जिरी टाकून घेऊयात. जिरी आपली व्यवस्थित तडतडल्यानंतर आपल्याला त्यामध्ये थोडंसं हिंग टाकायचं आहे. आता आपल्याला त्यामध्ये ग्रेव्हीसाठी तयार केलेले वाटण टाकायचे आहे व त्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. वाटण आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे, जेणेकरून ते खाली लागणार नाही. वाटण आपल्याला 5 ते 10 मिनिट परतून घ्यायचं आहे. वाटण व्यवस्थित परतण्यासाठी आपण त्यावर 2 मिनिट झाकण ठेवून घेऊयात, जेणेकरून ते व्यवस्थित शिजलं जाईल. आता झाकण काढल्यानंतर तुम्ही पाहू शकता वाटणाला आपल्या व्यवस्थित तेल सुटलेलं आहे. आता आपण याला पुन्हा एकदा हलवून घेऊयात. परत एकदा आपण 2 मिनिट झाकण ठेवून घेऊयात. तोपर्यंत आपण आपले मसाले काढून घेऊयात. इथे आपल्याला थोडीशी हळद, अर्धा चमचा मिरची पावडर, 1 चमचा घरचा मसाला, तसेच 1 चमचा कांदा लसूण मसाला, थोडासा गोडा मसाला, थोडासा तरी मसाला व तसेच थोडीशी धना पावडर. आता आपण झाकण काढून मसाला व्यवस्थित हलवून घेऊयात. वाटण व्यवस्थित हलवून झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये सर्व मसाले ऍड करायचे आहेत व
व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. मसाले आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत. आता आपला मसाला व्यवस्थित परतून रेडी झालेला आहे. तुम्ही पाहू शकता व्यवस्थित त्याला तेल सुटलेलं आहे. आता आपण त्यामध्ये आपले वाटाणे ऍड करून घेऊयात. वाटाणे ऍड केल्यानंतर आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायचे आहेत. वाटाणे व्यवस्थित ऍड केल्यानंतर आपल्याला त्यामध्ये आपले पनीर ऍड करून घ्यायचं आहे. व तसेच व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. सर्व मिश्रण एकत्र परतल्यानंतर आपल्याला त्यामध्ये पाणी ऍड करून घ्यायचं आहे. आपल्याला जितक्या प्रमाणात ग्रेव्ही बनवायची आहे तितक्या प्रमाणात आपण पाणी ऍड करून घेऊयात. व तसेच आपल्याला पुन्हा एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. तसेच आपण इथे थोडंसं चवीपुरतं मीठ ऍड करून घेऊयात. पुन्हा एकदा आपण व्यवस्थित हलवून घेऊयात आणि 5 मिनिट मीडियम गॅसवरती व्यवस्थित शिजून देऊयात. तुम्ही पाहू शकता व्यवस्थित अशी आपली मटर पनीरची रेसिपी व्यवस्थित शिजून रेडी आहे. आता आपण त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर ऍड करून घेऊयात. तर तयार आहे आपले धाबा स्टाईल मटर पनीरची रेसिपी. आता आपण त्याला एका डिश मध्ये सर्व करून घेऊयात. तर तुम्ही देखील ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा. तर कशी वाटली तुम्हाला आपली आजची मटर पनीरची रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि नवनवीन रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.